नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 मधील स्वरक्षणाचा अधिकार सेक्शन 34 ते 44 वर चर्चा करू. भारतीय न्याय संहितेच्या कलम 34 आणि 35 मध्ये याबद्दल सांगितलं आहे. खरं तर हा फक्त कायद्याचा अभ्यास नाहीये, तर तो आपल्या प्रत्येकाच्या स्वसंरक्षणाचा पाया आहे. विशेषतः न्यायिक सेवा परीक्षांच्या दृष्टिकोनातून हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे चला याचा प्रत्येक पैलू काळजीपूर्वक समजून घेऊया. तर आजच्या या विवेचनात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी खाजगी संरक्षणाचा अधिकार म्हणजे नेमकं काय, मग त्यासाठीचा कायदेशीर आधार काय आहे, न्यायालयांनी वेळोवेळी कोणते महत्त्वाचे सिद्धांत मांडले आहेत, काही प्रत्यक्ष उदाहरणांवरूनही आपण तो समजून घेऊ. त्यानंतर हा अधिकार इतर बचावांपेक्षा वेगळा कसा आहे हेही पाहू. आणि शेवटी परीक्षेसाठी जे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि पुरावा सादर करण्याची जबाबदारी कोणाची असते यावरही आपण एक नजर टाकू. चला तर मग थेट या अधिकाराच्या मूळ संकल्पनेपासून सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे की हा केवळ कायद्याच्या पुस्तकातला एक नियम नाही, तर तो प्रत्येक माणसाचा एक नैसर्गिक हक्क आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर खाजगी संरक्षणाचा अधिकार म्हणजे काय, तर फौजदारी कायद्याने मान्यता दिलेला एक नैसर्गिक आणि जन्मसिद्ध हक्क, जो प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही बेकायदेशीर हल्ल्यापासून स्वतःच्या शरीराचं आणि मालमत्तेचं रक्षण करण्याची परवानगी देतो. कायदा तुमच्याकडून भ्याडपणे पळून जाण्याची अपेक्षा अजिबात करत नाही. आता या अधिकाराचं स्वरूप समजून घेणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, हा अधिकार प्रतिबंधात्मक आहे, दंडात्मक नाही. याचा अर्थ तुम्ही गुन्हा घडण्यापासून रोखू शकता, पण गुन्हा घडल्यानंतर कोणाला शिक्षा देऊ शकत नाही. शिक्षा देण्याचं काम न्यायालयाचं आहे. त्याचप्रमाणे हा एक बचावात्मक अधिकार आहे, आक्रमक नाही. भारतीय न्यायसंहितेच्या कलम 34 आणि 35 मध्ये याची स्पष्ट तरतूद आहे. पण हो, कलम 37 नुसार त्यावर काही वाजवी बंधनं सुद्धा आहेत, हे विसरून चालणार नाही. मी हे पुन्हा एकदा अधोरेखित करते की जे उमेदवार न्यायिक सेवा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा विषय सर्वाधिक महत्त्वाच्या विषयांपैकी एक आहे. यावर आधारित प्रश्न मुख्य परीक्षेत हमखास विचारले जातात. ठीक आहे, तर आता आपण या अधिकाराच्या कायदेशीर पायाकडे वळूया. म्हणजेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 34 आणि 35 मध्ये नक्की काय म्हटलंय ते पाहू. कलम 34 बघा किती स्पष्टपणे सांगतं, खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा वापर करून केलेलं कोणतंही कृत्य गुन्हा ठरत नाही. म्हणजे जर तुम्ही या अधिकाराच्या मर्यादेत राहून एखादी गोष्ट केली तर तुम्हाला कायद्याचं पूर्ण संरक्षण मिळतं. ते कृत्य गुन्हा मानलंच जात नाही. तर मग कलम 34चा आधार घेण्यासाठी कोणत्या 3 अटींची पूर्तता होणं गरजेचं आहे? पहिलं, ते कृत्य खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा वापर म्हणून केलेलं असावं. दुसरं, ते कायदेशीर मर्यादेत असावं. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धोक्याची वाजवी भीती, म्हणजे रिझनेबल ॲप्रिहेन्शन ऑफ डेंजर अस्तित्वात असावी. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की तुमच्यावर कोणतीही फौजदारी जबाबदारी येत नाही. आता कलम 35 आपल्याला या अधिकाराची व्याप्ती सांगतं. हे 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. एकीकडे आहे शरीराचं संरक्षण, ज्यात तुम्ही स्वतःच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचं रक्षण करू शकता. आणि दुसरीकडे आहे मालमत्तेचं संरक्षण, ज्यात तुम्ही स्वतःच्या किंवा इतरांच्या चल किंवा अचळ मालमत्तेचं चोरी, दरोडा किंवा अतिक्रमणासारख्या गुन्ह्यांपासून संरक्षण करू शकता. या अधिकारामागे 2 खूप जुनी आणि महत्त्वाची लॅटिन कायदेशीर सूत्र आहेत. पहिलं आहे विम वी रेपेले रेलिसिट. याचा सरळ अर्थ आहे शक्तीचा प्रतिकार शक्तीने करणं कायदेशीर आहे. आणि दुसरं सॅल्यूस पॉप्युली सुप्रीमा लेक्स, म्हणजेच लोकांचं कल्याण हाच सर्वोच्च कायदा आहे. ही सूत्र या अधिकाराचा तात्विक पाया आणखी मजबूत करतात. बघा, केवळ कायद्यातील तरतुदी वाचून भागणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने या तरतुदींचा अर्थ कसा लावला आहे हे समजून घेणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे, कारण न्यायालयाचे निर्णयच या कायद्याला खरं स्वरूप देतात. चला तर या संदर्भातले काही महत्त्वाचे सिद्धांत पाहूया. या विषयावर बोलताना दर्शन सिंग विरुद्ध पंजाब राज्य या खटल्याचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. हा एक ऐतिहासिक खटला आहे, ज्याने या अधिकाराची चौकटच निश्चित केली. या खटल्यात न्यायालयानं काही खूप महत्त्वाचे सिद्धांत सांगितले. पहिला, हा अधिकार प्रतिबंधात्मक आहे, सूड उगवण्यासाठी नाही. दुसरं, आरोपीने वापरलेल्या शक्तीला सोन्याच्या तराजूत तोलण्याची काहीही गरज नाही. म्हणजे ऐन धोक्याच्या क्षणी कुणी अगदी मोजून मापून प्रतिक्रिया देईल अशी अपेक्षा कायदा करत नाही. तिसरं,
आरोपीला आपला बचाव वाजवी शंकेपलीकडे जाऊन सिद्ध करायची गरज नाही. आणि चौथा म्हणजे न्यायालयानं कोणताही निर्णय देण्यापूर्वी संपूर्ण परिस्थितीचा सर्वांगीण विचार करणं आवश्यक आहे. आणि हा मुद्दा मुन्शीराम विरुद्ध दिल्ली प्रशासन या खटल्यात फार उत्तमरित्या स्पष्ट केलाय. न्यायालयाने म्हटलं होतं की जेव्हा तुमच्याकडे सरकारी अधिकाऱ्यांकडे म्हणजे पोलिसांकडे मदतीसाठी जायला वेळच नसेल तेव्हाच खासगी संरक्षणाचा अधिकार उपलब्ध असतो. हा वेळेचा अभाव खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण थिअरी बरीच पाहिली. आता हे सगळे सिद्धांत प्रत्यक्ष उदाहरणांमधून समजून घेऊया. म्हणजे मग वैध संरक्षण आणि बेकायदेशीर सूड यामधला नेमका फरक आपल्या लक्षात येईल. एक परिस्थिती अशी आहे की अ नावाचा व्यक्ती ब वर चाकूने हल्ला करतो. ब स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अला एका काठीने मारतो, ज्यामुळे अ जखमी होतो. आता सांगा, हे खाजगी संरक्षणाच्या अधिकारात येईल का? हो, अगदी बरोबर. हे खाजगी संरक्षणाचं एक वैध उदाहरण आहे. इथे ब ने आपल्या शरीराला होणाऱ्या तात्काळ आणि गंभीर धोक्यापासून वाचवण्यासाठी या अधिकाराचा योग्य वापर केलेला आहे. आता ही दुसरी परिस्थिती बघा. एक खिस्सेकापू एका व्यक्तीचं पाकिट चोरण्याचा प्रयत्न करतो. ती व्यक्ती लगेच बंदूक काढून त्या चोराला गोळी घालून ठार मारते. आता सांगा, हे खाजगी संरक्षण आहे का? नाही, अजिबात नाही. हे खाजगी संरक्षण नाही, कारण इथे वापरलेली शक्ती ही धोक्याच्या तुलनेत खूप जास्त म्हणजे डिस्प्रपोर्शनेट आहे. एका पाकिटासाठी कोणाचा जीव घेणं हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. इथेच प्रमाणबद्धतेचा नियम लागू होतो. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी खाजगी संरक्षणाचा अधिकार आणि नेसेसिटी किंवा कंपल्शन सारखे इतर कायदेशीर बचाव यांमधला फरक स्पष्टपणे माहिती असणं खूप आवश्यक आहे. चला तो फरक समजून घेऊया. हा तक्ता बघा. यातील फरक स्पष्ट दिसतो. खाजगी संरक्षणात धोका हा एका आक्रमणकर्त्याकडून असतो. नेसेसिटीमध्ये धोका हा परिस्थितीमुळे निर्माण झालेला असतो आणि कंपल्शनमध्ये धोका तिसऱ्याच व्यक्तीकडून असतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाजगी संरक्षणात काही विशिष्ट परिस्थितीत हत्या करणं सुद्धा क्षम्य ठरू शकतं, पण नेसेसिटी किंवा कंपल्शनमध्ये नाही. चला तर आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचे मुख्य मुद्दे थोडक्यात सारांश रूपाने पाहूया. न्यायालयात पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची असते हा एक तांत्रिक पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या, खाजगी संरक्षणाचा बचाव स्वतः आरोपीलाच मांडावा लागतो आणि तो सिद्ध करण्यासाठीचा निकष आहे प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी, म्हणजेच शक्यतांचा अधिक समतोल. हा निकष वाजवी शंकेपलीकडील पुरावा यापेक्षा खूपच कमी कठोर आहे, पण तरीही आरोपीचा मूळ गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षावरच कायम राहते. आणि शेवटी परीक्षेसाठी आणि आयुष्यभरासाठी ही एक गोल्डन लाईन कायम लक्षात ठेवा. खाजगी संरक्षण ही एक ढाल आहे, तलवार नाही. हे एकच वाक्य या संपूर्ण अधिकाराचा सार सांगतं. हा अधिकार स्वतःच्या रक्षणासाठी आहे, इतरांवर हल्ला करण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी नाही. आणि हा अधिकार कधी, कुठे आणि कसा वापरायचा ह्यातच कायद्याचं खरं ज्ञान दडलेलं आहे. नमस्कार. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधल्या एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग कलमाबद्दल बोलणार आहोत. कलम 36 म्हणजेच खाजगी संरक्षणाचा अधिकार. आता हे कलम खास परिस्थितीत लागू होतं, त्यामुळे कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग यातील कायदेशीर बारकावे सोप्या भाषेत समजून घेऊया. आता एक परिस्थिती इमॅजिन करा. जर एखाद्यावर हल्ला होतो, पण हल्ला करणारी व्यक्ती कायद्याच्या नजरेत गुन्हेगारच नाही आहे. म्हणजे समजा ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे किंवा अल्पवयीन आहे. मग काय? पीडित व्यक्तीने काहीच करायचं नाही का? ती संरक्षणहीन राहते का? हा एक खूप मूलभूत कायदेशीर प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला कलम 36 मध्ये मिळतं. आजच्या चर्चेत आपण या विषयाला या 6 भागांमध्ये विभागून समजून घेणार आहोत. यामुळे संपूर्ण संकल्पना तुमच्यासाठी एकदम स्पष्ट होईल. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. यामागे असलेलं मुख्य कायदेशीर तत्व काय आहे? आपण सुरुवातीला जो प्रश्न उपस्थित केला होता त्याचं नेमकं उत्तर भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 36 मध्ये दिलेलं आहे. तर हे कलम 36 काय सांगतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जरी हल्ला करणारी व्यक्ती कायद्याच्या दृष्टीने गुन्हा करण्यासाठी अक्षम असली तरीही पीडित व्यक्तीचा खाजगी संरक्षणाचा हक्क अबाधित राहतो. हे कलम जुन्या भारतीय दंड संहितेचं कलम 98शी तंतोतंत जुळतं. आणि हे वाक्य या कलमाचा आत्मा आहे. हे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. खाजगी संरक्षणाचा अधिकार हा कृत्याच्या स्वरूपावर अवलंबून असतो, हल्ला करणाऱ्याच्या गुन्हेगारी दायित्वावर नाही.
म्हणजे कृत्य किती धोकादायक आहे हे महत्वाचं आहे, हल्ला करणारा कायद्याच्या नजरेत गुन्हेगार आहे की नाही हे नाही. ठीक आहे, आता आपण या कलमाच्या आवश्यक घटकांबद्दल बोलूया. म्हणजे कलम 36 लागू होण्यासाठी नेमक्या कोणत्या कायदेशीर अटी पूर्ण व्हाव्या लागतात ते आता आपण पाहू. हे 4 घटक खूप महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे घडलेलं कृत्य हे मुळात गुन्हा असलं पाहिजे. दुसरं, हल्ला करणारा त्याच्या वैयक्तिक अक्षमतेमुळे म्हणजे वेडेपणा, अल्पवयीन असणं किंवा नशेत असल्यामुळे शिक्षेस पात्र नसावा. तिसरं, आणि हे खूप महत्वाचं आहे, पीडितेला धोक्याची वाजवी भीती म्हणजेच रिझनेबल ॲप्रिहेन्शन निर्माण झाली पाहिजे. आणि चौथं, या परिस्थितीत पीडितेचा संरक्षणाचा अधिकार कमी होत नाही, तो एका सामान्य केसप्रमाणेच पूर्णपणे कायम राहतो. आता आपण कायद्याच्या पुस्तकातून बाहेर पडून प्रत्यक्ष न्यायालयांमध्ये याचा वापर कसा होतो ते पाहूया. परीक्षेमध्ये चांगल्या गुणांसाठी महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. या काही महत्त्वाच्या निकालांवर लक्ष केंद्रित करूया. दर्शन सिंग प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केलं की हा अधिकार बचावात्मक आहे, शिक्षा देण्यासाठी नाही. रामस्वरूप प्रकरणात असं म्हटलं आहे की निर्णय घेताना घटनेच्या वेळी आरोपीच्या मानसिक स्थितीचा विचार केला जातो. आणि आर विरुद्ध प्रिन्स प्रकरणातील तथ्याची चूक म्हणजे मिस्टेक ऑफ फॅक्ट हे तत्त्व गैरसमजातून होणाऱ्या कृत्यांसाठी एक मार्गदर्शक ठरतं, जे कलम 36च्या संदर्भातही महत्त्वाचं आहे. आता आपल्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की ह्या कलमाची मुळात गरजच काय आहे? आपल्या कायदा प्रणालीमध्ये हे कलम का ठेवण्यात आलं आहे? याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. विचार करा, जर हे कलम नसतं तर काय झालं असतं? एखाद्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीने किंवा अल्पवयीन मुलाने हल्ला केला तर पीडित व्यक्ती स्वतःचा बचावच करू शकली नसती, कारण हल्ला करणाऱ्यावर तर गुन्हाच दाखल होणार नाही. म्हणजे कायदा एका प्रकारे पीडितेऐवजी आक्रमणकर्त्याच्या बाजूने उभा राहिला असता. ही एक मोठी कायदेशीर त्रुटी टाळण्यासाठीच कलम 36 अस्तित्वात आहे. बरं, आता आपण आपल्या चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहोत. या भागात आपण परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वाचे मुद्दे एका ठिकाणी पाहूयात, जेणेकरून ते तुमच्या सहज लक्षात राहतील. हा तक्ता बघा, सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. सामान्य परिस्थितीत हल्ला झाला तर बचावाचा अधिकार आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे आक्रमणकर्ता मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असला, अल्पवयीन असला किंवा गैरसमजातून हल्ला करत असला तरीही पीडितेला संरक्षणाचा समान अधिकार मिळतो. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की आक्रमणकर्त्याची कायदेशीर जबाबदारी पीडितेचा हक्क कमी करू शकत नाही. परीक्षेसाठी हे 4 मुख्य मुद्दे पक्के लक्षात ठेवा. 1. संरक्षण कोणाविरुद्ध उपलब्ध आहे? 2. त्याचा आधार काय आहे? तर तो आहे वाजवी भीती. 3. अधिकाराची व्याप्ती सामान्य प्रकरणांप्रमाणेच आहे. आणि 4. त्याचं स्वरूप बचावात्मक आहे, सूड घेणारं नाही. हे 4 स्तंभ म्हणजेच या कलमाचा संपूर्ण पाया आहे. आणि शेवटी हे एक वाक्य जे कलम 36च्या संपूर्ण तत्वज्ञान सारांशित करतं, ही गोल्डन लाईन लक्षात ठेवा. कायदा पीडितेच्या सुरक्षेचे रक्षण करतो, आक्रमणकर्त्याचा अक्षमतेचे नाही. हे वाक्य केवळ परीक्षेसाठीच नाही, तर कायद्याचा खरा उद्देश काय आहे याचं प्रतीक आहे. कायदा नेहमीच निर्दोष व्यक्तीच्या संरक्षणासाठी उभा असतो. नमस्कार. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कलमावर म्हणजेच कलम 37वर चर्चा करणार आहोत. हे कलम खाजगी संरक्षणाच्या अधिकारावर म्हणजे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सवर कोणत्या मर्यादा आहेत हे अगदी स्पष्टपणे सांगतं. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की कायद्यानुसार अशा कोणत्या परिस्थिती आहेत जिथे एखाद्या व्यक्तीला खाजगी संरक्षणाचा हक्क वापरता येत नाही. चला, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या आपल्या चर्चेचा अजेंडा अगदी सरळ आहे. आपण आधी कलम 30ची मूळ तरतूद बघू, मग त्यातील मुख्य अटी काय आहेत ते समजून घेऊ, एका उदाहरणाने कायदा कसा लागू होतो ते पाहू, सर्वोच्च न्यायालयाचं यावर काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने याची तयारी कशी करायची यावर लक्ष देऊ. चला तर मग सुरुवात करूया थेट कलम 370च्या मूळ तरतुदीपासून. बघा, कायदा काय म्हणतो? याचा अगदी सोपा अर्थ असा आहे की जर एखादा लोकसेवक म्हणजे समजा पोलीस आपलं कर्तव्य सद्भावनेने म्हणजेच इन गुड फेथ पार पाडत असेल आणि त्याच्या कामामुळे मृत्यू किंवा गंभीर दुखापतीचा धोका नसेल तर त्याच्या कृतीविरोधात प्रायव्हेट डिफेन्स वापरता येणार नाही. ठीक आहे, आता आपण या कलमाच्या अगदी गाभ्याकडे जाऊया. म्हणजे त्या कोणत्या मुख्य अटी किंवा बंधनं आहेत ज्यामुळे हे कलम आपल्याला आणखी स्पष्ट होईल. या कलमामध्ये 3 मुख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरण्यापासून रोखतात.
पहिली, जर एखादं कृत्य लोकसेवकाने सद्भावनेने केलं असेल आणि त्यातून गंभीर धोका नसेल. दुसरी, जर सरकारी अधिकाऱ्यांची मदत मागण्यासाठी पुरेसा वेळ असेल. आणि तिसरी, जी खूप महत्वाची आहे, जर संरक्षणासाठी गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर केला गेला असेल. या 3 परिस्थितीत खाजगी संरक्षणाचा अधिकार मिळत नाही. चला, आता हे सगळं एका व्यावहारिक उदाहरणाने समजून घेऊया, जेणेकरून परीक्षेत कोणताही गोंधळ होणार नाही. समजा एक पोलीस अधिकारी आहे ज्यांच्याकडे कायदेशीर वॉरंट आहे आणि ते अ नावाच्या व्यक्तीला अटक करण्यासाठी आले आहेत. इथे लक्षात घ्या, तो अधिकारी इन गुड फेथ म्हणजे सद्भावनेने आपलं कर्तव्य बजावत आहे. आता अला हे चांगलंच माहीत आहे की समोरची व्यक्ती पोलीस आहे आणि कायदेशीर कारवाई करत आहे, पण तरीही तो अटकेला विरोध करण्यासाठी त्या अधिकाऱ्यावर हल्ला करतो आणि नंतर न्यायालयात दावा करतो की हे कृत्य त्याने स्वतःच्या बचावासाठी म्हणजेच खाजगी संरक्षणासाठी केलं. तर मग कायदा काय म्हणतो? इथे अला खाजगी संरक्षणाचा अधिकार मिळेल का? अजिबात नाही. कलम 37 नुसार अला असा कोणताही अधिकार नाही. कारण अगदी स्पष्ट आहे, पोलीस अधिकाऱ्याची कृती कायदेशीर होती आणि त्यातून अच्या जीवाला कोणताही धोका किंवा गंभीर दुखापतीची भीती नव्हती. परीक्षेच्या तयारीसाठी फक्त कायदा समजून चालत नाही, तर त्यावर सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे हे पाहणं खूप गरजेचं असतं. चला, आता तेच बघूया. या विषयावर एक अतिशय महत्त्वाचा म्हणजे लँडमार्क केस आहे, दर्शन सिंग विरुद्ध पंजाब राज्य. परीक्षेसाठी हे नाव आणि त्याचा संदर्भ लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाची तत्त्व घालून दिली. पहिलं म्हणजे वापरलेली शक्ती ही समोरून होणाऱ्या धोक्याच्या प्रमाणात म्हणजे प्रपोर्शनेट असायला हवी. दुसरं, या अधिकाराचा वापर सूडबुद्धीने किंवा रिटॅलिएशन म्हणून करता येणार नाही. आणि तिसरं, सरकारी अधिकाऱ्यांच्या कायदेशीर कृत्यांविरुद्ध हा अधिकार उपलब्ध नाही. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या कलमाची तयारी कशी करायची. सगळ्यात आधी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हाच विषय जुन्या कायद्यात म्हणजे भारतीय दंड संहिता 1860 मध्ये कलम 99 मध्ये होता. आता नवीन कायदा भारतीय न्याय संहिता 2023 नुसार तो कलम 37 मध्ये आलाय. ज्युडिशरी प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, दोन्ही परीक्षांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचबरोबर जे APO परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर हा एक हॉट टॉपिक आहे. खाजगी संरक्षणाच्या मर्यादांवर थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा विषय नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर, जाता जाता एक जलद उजळणी करूया. 1. कलम आहे 37, भारतीय न्याय संहिता 2023. 2. मुख्य संकल्पना काय आहेत? तर खाजगी संरक्षणावरच्या मर्यादा, विशेषतः लोकसेवकांविरुद्ध, जेव्हा मदत उपलब्ध असेल आणि जेव्हा गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर केला जाईल. आणि 3. परीक्षेसाठी महत्त्व, ज्युडिशियरी आणि APO दोन्हीसाठी हा एक हाय यील्ड टॉपिक आहे. ज्युडिशरीवर आधारित अधिक कायदेशीर माहितीसाठी आणि अशाच सोप्या विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनशी कनेक्टेड रहा. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या कलमांवर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे कलम 38 आणि कलम 39. ही दोन्ही कलमं शरीराच्या खाजगी बचावाच्या अधिकाराशी संबंधित आहेत. म्हणजे या अधिकाराची व्याप्ती काय आहे आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हे स्पष्ट करतात. चला तर मग सुरुवात करूया. बघा, हे एक गोल्डन लाईन किंवा सुवर्ण वाक्य आहे. हेच खाजगी बचावाच्या अधिकाराचं मूळ तत्व आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की बचावाचा अधिकार हा हल्ला थांबवण्यासाठी दिलाय, बदला घेण्यासाठी नाही. म्हणजे जेव्हा समोरून जीवघेणा हल्ला होत असेल, फक्त तेव्हाच जीवघेण्या बळाचा वापर करणं कायदेशीर ठरतं. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक छोटीशी रूपरेषा बघूया. सगळ्यात आधी बचावाचं मूळ तत्व समजून घेऊ. मग कलम 38 जिथे मृत्यू घडवण्याची परवानगी आहे ते पाहू. त्यानंतर कलम 39 जिथे कमी हानी पोचवता येते. मग न्यायालयीन अर्ज आणि काही उदाहरणं बघू. BNS आणि जुन्या IPC मध्ये काय फरक आहे तेही पाहू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीनं एक क्विक रिव्हिजन करू. चला तर आपल्या पहिल्या भागाकडे येऊया. हे दोन्ही कलम खासगी बचावाच्या अधिकाराची व्याप्ती म्हणजे एक्सटेंट आणि मर्यादा म्हणजे लिमिट ह्या दोन्ही गोष्टी ठरवतात. सोप्या भाषेत सांगायचं तर
नक्की कोणत्या परिस्थितीत किती बळाचा वापर करता येतो हे आपल्याला इथून कळतं. आता कलम 38 आणि 39 ही दोन्ही कलमं एकत्र समजून घेण्यासाठी हा गोल्डन ज्युडिशरी फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. सूत्र खूप सोपं आहे. धोका जितका गंभीर तितकाच बळाचा वापर योग्य. जर धोका जीवघेणा असेल म्हणजे मृत्यूची शक्यता असेल तर मृत्यू घडवणं योग्य ठरू शकतं. पण जर धोका कमी तीव्रतेचा असेल तर मात्र फक्त कमी हानी पोचवण्याचीच परवानगी कायदा देतो. ठीक आहे, तर आता आपण थेट कलम 38 कडे वळूया. भारतीय न्याय संहिता 2023चं हे कलम त्या खास परिस्थितींबद्दल सांगतं जेव्हा खासगी बचावासाठी हल्लेखोराचा मृत्यू घडवणं देखील कायदेशीररित्या योग्य मानलं जातं. कायद्यातील ही ओळ बघा, ही खूप स्पष्टपणे सांगते की काही गंभीर परिस्थितीत बचावाचा अधिकार इतका वाढतो की त्यात हल्लेखोराचा मृत्यू घडवणं देखील योग्य ठरतं. म्हणजेच काय, तर धोक्याची तीव्रता इतकी जास्त असते की ती प्राणघातक शक्तीच्या वापराला कायदेशीर ठरवते. कलम 38 मध्ये अशा 7 परिस्थितींची यादी दिली आहे जिथे मृत्यू घडवणं कायदेशीर ठरू शकतं. त्या कोणत्या आहेत एक एक करून पाहू. पहिलं, मृत्यूची वाजवी भीती वाटत असेल तर. दुसरं, गंभीर दुखापतीची वाजवी भीती असेल तर. तिसरं, बलात्काराच्या हेतूनं हल्ला झाला असेल तर. चौथं, अनैसर्गिक वासना तृप्त करण्याच्या हेतूनं हल्ला झाला असेल तर. पाचवं, अपहरण करण्याच्या हेतूनं हल्ला झाला असेल तर. सहावं, चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवलं असेल जिथून सुटकेसाठी सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणं शक्य नाही. आणि सातवं, ॲसिड हल्ला झाला असेल किंवा तसा प्रयत्न झाला असेल तर. चला आता आपण कलम 39 पाहूया. हे कलम 38च्या अगदी विरुद्ध बाजू मांडतं. म्हणजे हे कलम अशा परिस्थितींबद्दल बोलतं जिथे धोका असतो पण तो कलम 38 इतका गंभीर नसतो. याचा कायदेशीर अर्थ एकदम स्पष्ट आहे. जर हल्ला कलम 43 मध्ये दिलेल्या त्या 7 गंभीर प्रकारांपैकी नसेल तर खासगी बचावाचा अधिकार मृत्यू घडवण्यापर्यंत जात नाही. मग अशा परिस्थितीत काय करता येतं, तर फक्त कमी हानी म्हणजे लेसर हार्म पोचवण्याचीच परवानगी असते. आता ह्या तक्त्यामुळे दोन्ही कलमांमधला फरक आपल्याला अगदी सहज लक्षात येईल. कलम 38 मध्ये धोका गंभीर आणि कायद्यात स्पष्टपणे नमूद केलेला असतो आणि तिथे मृत्यूला परवानगी आहे. याउलट कलम 39 मध्ये बाकीचे सर्व हल्ले येतात जिथे मृत्यूला परवानगी नाही, फक्त कमी हानी पोचवता येते. बरं, आता सिद्धांत तर समजला, पण प्रत्यक्षात न्यायालय ह्या कलमांचा वापर कसं करतं? चला काही व्यावहारिक आणि परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या उदाहरणांमधून हे समजून घेऊया. हे उदाहरणं बघा, यावरून धोक्याची पातळी किती महत्त्वाची आहे हे लगेच कळतं. जर कोणी भरलेली बंदूक रोखून उभं असेल किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथे कलम 38 लागू होतं आणि मृत्यू घडवणं योग्य ठरू शकतं. पण जर कोणी फक्त एक चापट मारत असेल किंवा पाकिट हिसकवून पळत असेल तर धोका कमी आहे. म्हणून तिथे कलम 39 लागू होईल आणि फक्त कमी हानी पोहोचवता येईल. खासगी बचावाचा अधिकार समजून घेण्यासाठी दर्शन सिंह विरुद्ध पंजाब राज्य 2010 हा सर्वोच्च न्यायालयाचा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे. या केसने या अधिकाराबद्दल अनेक महत्त्वाची तत्त्व घालून दिली आहेत. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं 3 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. पहिलं, त्या क्षणी बचावासाठी किती बळ वापरायचं याचं मोजमाप सोन्याच्या तराजूत बसून करता येत नाही. दुसरं, जेव्हा धोक्याची वाजवी भीती निर्माण होते तेव्हाच बचावाचा अधिकार सुरू होतो. आणि तिसरं, जोपर्यंत तो धोका समोर आहे तोपर्यंत तो अधिकारही कायम राहतो. आता एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा. नवीन भारतीय न्याय संहिता आणि जुनी भारतीय दंड संहिता यात काय संबंध आहे ते पाहूया. हे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. भारतीय न्याय संहिता 2023 मधली जी कलमं 38 आणि 39 आहेत तीच पूर्वीच्या भारतीय दंड संहिता 1860 मध्ये कलम 100 आणि 101 होती. म्हणजे कायद्याची मूळ संकल्पना तीच आहे, फक्त कायद्याचं नाव आणि कलमांचे क्रमांक बदलले आहेत. चला आता आपण थेट परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करूया. न्यायपालिका आणि APO परीक्षा देणाऱ्यांसाठी हा विषय का आणि किती महत्त्वाचा आहे ते पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा विषय न्यायपालिका आणि APO दोन्ही परीक्षांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. प्रिलिम्समध्ये अनेकदा कलम 38च्या त्या 7 कारणांवर थेट प्रश्न येतात आणि मेन्स परीक्षेत प्रॉब्लेम बेस्ड प्रश्नांमधून कलम 38 आणि 39 मधला फरक ओळखण्याची तुमची क्षमता तपासली जाते. चला जाता जाता एक सुपर क्विक रिव्हिजन करूया. कलम कोणती? 38 आणि 39 भारतीय न्याय संहिता 2023. मूळ संकल्पना काय? कलम 38 म्हणजे गंभीर धोका जिथे मृत्यूला परवानगी आहे आणि कलम 39 म्हणजे कमी धोका जिथे फक्त कमी हानी पोचवता येते. आणि परीक्षेसाठी महत्त्व?
प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी हा एक हमखास विचारला जाणारा विषय आहे. न्यायपालिकेवर आधारित अधिक कायदेशीर आणि परीक्षाभिमुख माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदीवर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे खाजगी संरक्षणाचा अधिकार. आणि यातही आपलं लक्ष असेल भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 40वर. चला तर या विषयाला सविस्तरपणे समजून घेऊया. तर आजच्या आपल्या या चर्चेत काय काय असणार आहे? सगळ्यात आधी आपण कलम 40च्या मूलभूत गोष्टी बघू. मग त्याचे जे महत्त्वाचे कायदेशीर घटक आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर कोर्टातली काही उदाहरणं आणि निकाल पाहू. भारतीय न्याय संहिता आणि जुन्या भारतीय दंड संहितेमध्ये काय फरक आहे याची तुलना करू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं आहे यावरही बोलू. चला तर मग आपल्या चर्चेची सुरुवात करूया कलम 40च्या मूलभूत तत्वांपासून, कारण खाजगी संरक्षणाचा पाया समजून घेण्यासाठी हे खूपच महत्त्वाचं आहे. आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 40वर. आता हे कलम इतकं महत्त्वाचं काय आहे? कारण ते आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतं की शरीराच्या खाजगी संरक्षणाचा हक्क नक्की कधी सुरू होतो आणि तो किती काळ टिकतो. बरं, तर कायदा काय म्हणतो ते बघूया. या कलमानुसार शरीराच्या खाजगी संरक्षणाचा हक्क तेव्हा सुरू होतो जेव्हा गुन्हा घडण्याचा प्रयत्न किंवा धमकीमुळे शरीराला धोका असल्याची वाजवी भीती निर्माण होते. आणि हा हक्क तोपर्यंत चालू राहतो जोपर्यंत ती भीती कायम आहे. आता याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे? हा अधिकार प्रिव्हेंटिव्ह आहे, प्युनिटिव्ह नाही. म्हणजे काय? म्हणजे धोका जाणवल्या जाणवल्या तो वापरता येतो. प्रत्यक्ष इजा होईपर्यंत थांबण्याची काहीही गरज नाही. चला, आता या कलमातले जे काही महत्त्वाचे कायदेशीर घटक आहेत त्यांचं विश्लेषण करूया. म्हणजे ही संकल्पना आपल्याला आणखी सोपी आणि स्पष्ट होईल. बघा, या कलमामध्ये 4 मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे वाजवी भीती, म्हणजेच रिझनेबल ॲप्रिहेन्शन. म्हणजे धोक्याची शक्यता ही काल्पनिक नसावी, ती वास्तविक आणि वाजवी असली पाहिजे. दुसरी गोष्ट, हा हक्क इजा होण्याआधीच सुरू होतो. तिसरी, जोपर्यंत धोका आहे तोपर्यंत हक्क आहे. आणि चौथी अगदी सोपी, धोका संपला की हक्कही संपला. ठीक आहे, तर मग हा कायदा प्रत्यक्ष परिस्थितीत कसा लागू होतो आणि न्यायालयाने यावर काय महत्त्वाचे निकाल दिले आहेत ते आता पाहूया. पण प्रत्यक्ष परिस्थितीत हे नेमकं कसं काम करतं? चला, हे समजून घेण्यासाठी एक अगदी सोपं उदाहरण बघूया. समजा अ नावाचा माणूस ब नावाच्या माणसाला चाकू दाखवून धमकी देतो. आता साहजिकच ब ला आपल्या जीवाला धोका असल्याची खरीखुरी भीती वाटते. मग तो स्वतःला वाचवण्यासाठी लगेच अ वर प्रतिहल्ला करतो. तर कायद्याच्या नजरेत ब ने केलेलं कृत्य योग्य आहे का? कारण त्याचा संरक्षणाचा हक्क प्रत्यक्ष हल्ला होण्याआधीच, म्हणजे ज्या क्षणी अ ने त्याला चाकू दाखवला त्याच क्षणी सुरू झाला होता. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या खटल्याकडे वळूया. दर्शन सिंग विरुद्ध पंजाब राज्य 2010. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल या कलमासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. तर या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने खूप महत्त्वाचा आणि स्पष्ट निकाल दिला. कोर्टाने म्हटलं की खाजगी संरक्षणाचा हक्क हा इजा झाल्यानंतर नाही, तर जेव्हा धोक्याची वाजवी भीती निर्माण होते त्याच क्षणापासून सुरू होतो. बघा, या एका निकालामुळे वाजवी भीती म्हणजेच रिझनेबल ॲप्रिहेन्शन या संकल्पनेला कायद्यात खूप जास्त बळकटी मिळाली. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, विशेषतः परीक्षेच्या तयारीसाठी. तो म्हणजे या नवीन आणि जुन्या कायद्यामध्ये काय फरक आहे? चला आपण तो पाहूया. ही गोष्ट परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे, नीट लक्षात ठेवा. हे जे कलम 40 आहे ते पूर्वीच्या कायद्यात म्हणजे भारतीय दंड संहिता 1860 मध्ये कलम 102 होतं. आता ते भारतीय न्याय संहिता 2023 मुळे बदललं आहे. हा बदल लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे. चला, आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजेच परीक्षेच्या दृष्टीने याचं महत्त्व आणि एक जलद उजळणी. आता हे लक्षात घ्या, न्यायपालिकेच्या प्रिलिम्स असो किंवा मेन्स, दोन्ही परीक्षांसाठी हे कलम खूपच महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर एपीओ परीक्षेत या टॉपिकवर थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. चला, तर मग पटकन सगळं रिवाइज करूया. 3 महत्त्वाचे पॉइंट्स. 1. कलम क्रमांक आहे 40, भारतीय न्याय संहिता 2023.
2. मूळ संकल्पना काय आहे तर संरक्षणाचा हक्क वाजवी भीतीने सुरू होतो आणि धोका असेपर्यंत टिकतो. आणि 3. परीक्षेच्या दृष्टीने प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी हे खूप खूप महत्त्वाचं आहे. न्यायपालिकेच्या परीक्षेसाठी अशाच अधिक कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय न्याय संहितेमधील एका खूप खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे कलम 41. हे कलम मालमत्तेच्या खासगी संरक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे. एक विचार करा, तुम्ही तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकता? म्हणजे इतक्या थराला की एखाद्याचा जीव घेणं सुद्धा कायदेशीर ठरू शकतं का? हा प्रश्न जितका गंभीर वाटतो तितकाच कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चला आज भारतीय न्याय संहितेच्या मदतीने याचं उत्तर शोधूया आणि पाहूया की कायद्याने यावर काय मर्यादा घातल्या आहेत. तर या प्रश्नाचं अगदी नेमकं उत्तर आपल्याला कुठे मिळतं? ते मिळतं भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 41 मध्ये. हो, हेच ते कलम आहे जे आपल्याला सांगतं की मालमत्तेच्या खासगी संरक्षणाचा हक्क म्हणजे नक्की काय, आणि विशेषतः जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते आणि जीवघेणा हल्ला करण्याची गरज पडते तेव्हा कायदा काय म्हणतो. बघा, कायदा काय म्हणतो ते मालमत्तेच्या खासगी संरक्षणाचा हक्क स्वेच्छेने मृत्यू घडवून आणण्यापर्यंत विस्तारित आहे. आता याचा सरळ साधा अर्थ काय तर काही अत्यंत गंभीर म्हणजे अगदी एक्स्ट्रीम परिस्थितीत स्वतःच्या प्रॉपर्टीला वाचवण्यासाठी प्राणघातक हल्ला करणं कायद्याला मान्य आहे. पण हे कधीही आणि कशाही परिस्थितीत करता येत नाही. मग त्या नेमक्या परिस्थिती कोणत्या आहेत? चला तेच पाहूया. या कलमामध्ये 4 महत्त्वाचे आणि गंभीर गुन्हे सांगितले आहेत. फक्त ह्याच 4 परिस्थितीत हा हक्क वापरता येतो. चला एक एक करून पाहूया. पहिला आहे दरोडा म्हणजेच रॉबरी. दुसरा रात्रीच्या वेळी झालेली घरफोडी म्हणजेच सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या आधी. तिसरा गुन्हा आहे आग किंवा स्फोटकांचा वापर करून मालमत्तेचं नुकसान करणं, पण ही मालमत्ता अशी असावी जिथे लोक राहतात, जसं की घर, तंबू किंवा एखादं जहाज. आणि चौथा, आणि हा खूप महत्त्वाचा आहे, असा कोणताही अतिक्रमण, चोरी किंवा नुकसान ज्यामुळे तुम्हाला वाटेल की आता आपला जीव जाऊ शकतो किंवा आपल्याला गंभीर दुखापत होऊ शकते. ओके, आता हे सगळं अजून सोपं करून समजून घेऊया. एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊ जे परीक्षेच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे. विचार करा, रात्रीचे 2 वाजले आहेत आणि एक चोर तुमच्या घरात घुसतो. आता इथे प्रश्न निर्माण होतो की अशा परिस्थितीत त्या घरमालकाने स्वतःच्या बचावासाठी किंवा मालमत्तेच्या बचावासाठी त्या चोरावर प्राणघातक हल्ला केला तर ते कायदेशीर ठरेल का? काय वाटतं, कायदा काय म्हणतो यावर? तर याचं उत्तर आहे होय, नक्कीच. कलम 41 अगदी स्पष्टपणे सांगतं की ही सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी केलेली घरफोडी आहे. आठवतंय, आपण आत्ताच पाहिलं, हा त्या 4 गंभीर गुन्ह्यांपैकी एक आहे. आणि म्हणूनच अशा सिच्युएशनमध्ये कायद्याने प्राणघातक शक्ती वापरायला परवानगी दिली आहे. ठीक आहे, कायदा काय म्हणतो ते तर आपण पाहिलं, पण कोर्टात याचं इंटरप्रिटेशन कसं होतं यासाठी एक खूप महत्त्वाचं एक लँडमार्क केस आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे हा. केसचं नाव आहे दर्शन सिंग विरुद्ध पंजाब राज्य. यामुळे हे कलम आपल्याला अजून स्पष्ट होईल. या केसमध्ये कोर्टाने खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. कोर्ट म्हणालं की फक्त गुन्हा घडणं पुरेसं नाही, त्या गुन्ह्यामुळे मृत्यू किंवा गंभीर दुखापतीची वाजवी भीती म्हणजेच रिझनेबल ॲप्रिहेन्शन निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणजे काय? समजा चोर घरात आला, पण तो घाबरलेला आहे आणि पळून जायच्या तयारीत आहे, तर तुम्ही प्राणघातक हल्ला नाही करू शकत. पण जर त्याच्या हातात शस्त्र असेल किंवा तो तुमच्यावर हल्ला करायला येतोय ज्यामुळे तुम्हाला वाटतं की आता जीव धोक्यात आहे, फक्त तेव्हाच हा हक्क वापरता येतो. ही वाजवी भीती खूप महत्त्वाची आहे. आता जे विद्यार्थी जुन्या कायद्याचा अभ्यास करत होते त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. हे जे नवीन कलम 41 आहे ते पूर्वीच्या इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 103 मध्ये होतं. आता ते भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये कलम 41 म्हणून ओळखलं जातं. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहूया. बघा, ज्युडिशरीच्या प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षांसाठी हे कलम सुपर इम्पॉर्टंट आहे. यावर हमखास प्रश्न विचारले जातात, विशेषतः प्रॉब्लेम बेस्ड किंवा हायपोथेटिकल क्वेश्चन्स. म्हणजे तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल आणि विचारलं जाईल की इथे हा हक्क वापरता येईल का? आणि हो, एपीओ परीक्षेसाठी तर हा टॉपिक मस्ट डू आहे. चला तर मग एक क्विक रिव्हिजन करूया. आज आपण काय पाहिलं? पहिलं, कलम 41 भारतीय न्यायसंहिता 2023. दुसरं, याची मुख्य संकल्पना काय आहे तर 4 विशिष्ट गंभीर गुन्ह्यांमध्ये मालमत्तेच्या संरक्षणासाठी मृत्यू घडवण्याचा हक्क मिळतो. आणि तिसरं, परीक्षेसाठी महत्त्व. ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. हे 3 मुद्दे लक्षात ठेवा.
न्यायिक सेवा परीक्षांशी संबंधित अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आणि सोप्या विश्लेषणासाठी आमच्या गंगा एज्युकेशन चॅनलसोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण मालमत्तेच्या खाजगी संरक्षणाशी संबंधित भारतीय न्याय संहितेमधील एका अत्यंत महत्त्वाच्या कलमावर चर्चा करणार आहोत. या कलमाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण याला 4 सोप्या भागांमध्ये विभागून पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण त्याची ओळख करून घेऊ, मग त्यातील महत्त्वाचे शब्द समजून घेऊ, त्यानंतर ते खऱ्या आयुष्यात कसं लागू होतं ते पाहू आणि शेवटी परीक्षेसाठी ते का महत्त्वाचं आहे यावर चर्चा करू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून आणि समजून घेऊया या कायद्याची मूळ संकल्पना नेमकी काय आहे. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधल्या कलम 43 वर सविस्तर चर्चा करणार आहोत. आता बघा, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हे कलम तुम्हाला किती ताकद वापरायची हे नाही सांगत, तर ते तुम्हाला हे सांगतं की तुमचा स्वतःच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचा हक्क कधी सुरू होतो आणि तो कधीपर्यंत तुमच्याकडे राहतो. सुरुवात आणि शेवट या 2 गोष्टी हे कलम ठरवतं. बरं, आता पुढे जाऊया आणि या कलमातले जे महत्त्वाचे कायदेशीर घटक आहेत ते एक एक करून समजून घेऊया. या कलमामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे धोक्याची वाजवी भीती. आता वाजवी भीती म्हणजे काय, तर अशी भीती जी कोणत्याही सामान्य माणसाला त्या परिस्थितीत वाटू शकते, ती काल्पनिक नसावी. दुसरं, हा जो अधिकार आहे ना, तो नुकसान झाल्यावर नाही, तर धोक्याची शक्यता निर्माण होताच सुरू होतो. आणि तिसरं, हा अधिकार किती वेळ टिकेल हे गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे यावर अवलंबून असतं. आता ही जी टेबल आहे ती परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. इथे तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी संरक्षणाचा अधिकार कसा बदलतो. उदाहरणार्थ, चोरीच्या बाबतीत जोपर्यंत चोर ती वस्तू घेऊन पळून जातोय तोपर्यंत तुमचा अधिकार कायम राहतो. पण दरोड्याच्या बाबतीत जोपर्यंत हल्लेखोराकडून तुमच्या जीवाला किंवा शरीराला धोका आहे तोपर्यंतच हा अधिकार टिकून राहतो. म्हणजे प्रत्येक गुन्ह्यासाठी वेळ वेगळी आहे. चला, आता थिअरी तर खूप झाली. आता बघूया की खऱ्या आयुष्यात हे कलम कसं लागू होतं. यासाठी आपण काही व्यावहारिक उदाहरणं आणि महत्त्वाचे खटले पाहूया जे परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरतील. समजा एक दुकानदार आहे आणि त्याच्या दुकानात एक सशस्त्र दरोडेखोर घुसतो आणि त्याला धमकावतो. अशा वेळी त्या दुकानदाराचा त्याच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचा अधिकार कधीपर्यंत असेल, तर जोपर्यंत तो दरोडेखोर तिथे आहे आणि त्याच्याकडून मृत्यू किंवा गंभीर दुखापतीचा धोका आहे तोपर्यंत त्या दुकानदाराला प्रतिकार करण्याचा अधिकार असेल. याच संदर्भात एक खूप महत्त्वाचा खटला आहे दर्शन सिंग विरुद्ध पंजाब राज्य. या केसमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट केले की मालमत्तेच्या संरक्षणाचा अधिकार तोपर्यंतच सुरू राहतो जोपर्यंत त्या मालमत्तेला धोका आहे. धोका संपला की अधिकारही संपतो. आणि आता आपण आपल्या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या कलमाचं काय महत्त्व आहे हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की हे कलम जे आहे ते जुन्या कायद्याच्या जागी आलं आहे. पूर्वी भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC मध्ये हेच कलम 105 होतं, पण आता भारतीय न्याय संहिता 2023 नुसार हे कलम 43 झालं आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ज्युडिशरी प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षांसाठी हे कलम खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि APOच्या परीक्षेत तर या टॉपिकवर थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला तर मग एकदा पटकन उजळणी करूया. कलम क्रमांक आहे 43, भारतीय न्याय संहिता 2023. याची मूळ संकल्पना काय आहे, तर मालमत्तेच्या खाजगी संरक्षणाच्या अधिकाराची सुरुवात आणि त्याचा कालावधी ठरवणे. आणि परीक्षेसाठी महत्त्व तर ज्युडिशरी आणि APO दोन्ही परीक्षांसाठी हा एक महत्त्वाचा विषय आहे. न्यायपालिकेच्या परीक्षांवर आधारित अधिक कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्कीच कनेक्टेड रहा. आज आपण एका खूप महत्त्वाच्या सेक्शनवर चर्चा करणार आहोत, भारतीय न्याय संहिता 2023 मधलं कलम 44. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण कलम 44चा परिचय करून घेऊ. मग कायद्यामध्ये नेमके काय शब्द वापरले आहेत ते पाहू. त्यानंतर त्याचे मुख्य घटक कोणते आहेत, काही प्रॅक्टिकल उदाहरणं आणि केस लॉज बघू. आणि हो, जुन्या कायद्याशी याचा काय संबंध आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने हे किती महत्त्वाचं आहे हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी कलम 44चं मूलभूत तत्व काय आहे ते समजून घेऊया. एक अशी सिच्युएशन इमॅजिन करा जिथे स्वतःचा जीव वाचवणं गरजेचं आहे, पण असं करताना एका निष्पाप माणसाला इजा पोचण्याचा धोका आहे.
आता काय करायचं? अशा नाजूक परिस्थितीत कायदा काय भूमिका घेतो हेच तर कलम 44 आपल्याला सांगतं. हे कलम म्हणजे खाजगी संरक्षणाचा अधिकार आणि एका निष्पाप व्यक्तीची सुरक्षा यांच्यातलं एक महत्त्वाचं संतुलन आहे. बरं, आता या कायद्यात नेमके कोणते शब्द वापरले आहेत ते बघूया, कारण कायद्याच्या अभ्यासामध्ये शब्दांना खूप महत्त्व असतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर एखाद्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला होत असेल आणि स्वतःला वाचवण्यासाठी निष्पाप व्यक्तीला इजा होण्याचा धोका पत्करावा लागत असेल तर कायदा तुम्हाला तसं करण्याची परवानगी देतो. पण फक्त तेव्हाच जेव्हा तो धोका टाळता येण्यासारखा नसतो. कायद्यात दिलेलं एक उत्तम उदाहरण बघूया. समजा अ नावाच्या व्यक्तीवर एक मोठा हिंसक जमाव हल्ला करतोय. आता अला स्वतःला वाचवण्यासाठी गोळीबार करण्याशिवाय पर्याय नाही, पण त्या जमावामध्ये काही लहान मुलं पण आहेत. अशा वेळी जर अने गोळी चालवली आणि दुर्दैवाने त्यातल्या एखाद्या मुलाला इजा झाली तर कलम 44 नुसार अने कोणताही गुन्हा केलेला नाही असं मानलं जाईल. ठीक आहे, तर आता हे कलम लागू होण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात ते आपण समजून घेऊया. याचे काही महत्त्वाचे घटक आहेत. तर बघा, हे कलम लागू होण्यासाठी ह्या 5 गोष्टींची पूर्तता होणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे प्रत्यक्षात एक प्राणघातक हल्ला झाला पाहिजे. दुसरं, त्या हल्ल्यामुळे मृत्यूची वाजवी भीती वाटली पाहिजे. तिसरं, स्वतःला वाचवण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग शिल्लक नसावा. चौथं, निष्पाप व्यक्तीला होणारा धोका हा अपरिहार्य म्हणजे टाळता न येण्यासारखा असावा. आणि 5वं म्हणजे वापरलेलं बळ हे त्या धोक्याच्या प्रमाणातच असावं. या 5ही अटी पूर्ण झाल्या तरच या कलमाचा फायदा मिळतो. यातला पहिला महत्त्वाचा शब्द आहे मृत्यूची वाजवी भीती. आता वाजवी म्हणजे काय? म्हणजे धोका इतका खरा आणि गंभीर असला पाहिजे की कोणत्याही सामान्य माणसाला वाटेल की आता आपला जीव धोक्यात आहे. उगाच मनात आलेली कोणतीही अस्पष्ट भीती इथे चालणार नाही. आता दुसरा महत्त्वाचा शब्द आहे अपरिहार्य धोका. अपरिहार्य म्हणजे काय? तर अनअवॉइडेबल, म्हणजे अशी सिच्युएशन जिथे स्वतःला वाचवण्यासाठी दुसरा कुठलाही पर्यायच शिल्लक नाही. जर वाचण्यासाठी एखादा दुसरा सुरक्षित मार्ग उपलब्ध असेल तर मग ही अट पूर्ण होत नाही. चला, आता काही प्रॅक्टिकल उदाहरणांमधून आणि एका महत्त्वाच्या केस लॉमधनं हा कायदा प्रत्यक्षात कसा लागू होतो ते पाहूया. हे उदाहरण बघा. रस्त्यावर एक जमाव अ नावाच्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःला वाचवण्यासाठी अ बंदूक चालवतो आणि त्या दुर्दैवाने जमावातल्याच एका निष्पाप व्यक्तीला गोळी लागते. आता कायद्यानुसार काय होईल? तर कलम 44 नुसार अने कोणताही गुन्हा केलेला नाही. का? कारण त्या परिस्थितीत त्या निष्पाप व्यक्तीला धोका होणं हे अपरिहार्य होतं. ह्या संदर्भात एक खूप महत्त्वाचा लँडमार्क केस लॉ आहे जो परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. केसचं नाव आहे दर्शन सिंग विरुद्ध पंजाब राज्य. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं की खाजगी संरक्षणाचा अधिकार अशा परिस्थितीत सुद्धा लागू होऊ शकतो जिथे एखाद्या निष्पाप व्यक्तीला नकळतपणे इजा पोचण्याची शक्यता आहे. पण कोर्टाने एक अट घातली, ती म्हणजे तो धोका अपरिहार्य असला पाहिजे. बरं, आता या नवीन कायद्याचा म्हणजे BNSचा आपल्या जुन्या कायद्याशी म्हणजे IPCशी काय संबंध आहे तेही बघून घेऊया. ही गोष्ट परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. भारतीय न्यायसंहिता 2023 मधलं हे जे कलम 44 आहे ते आपल्या जुन्या भारतीय दंडसंहिता म्हणजे IPC 1860च्या कलम 106शी तंतोतंत जुळतं. म्हणजे तरतूद तीच आहे, फक्त कायद्याचं नाव आणि कलमाचा नंबर बदलला आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे त्यावर आपण लक्ष देऊया. तर ज्युडिशरी आणि APO परीक्षेसाठी हे कलम 44 इतकं महत्त्वाचं का आहे? चला याचे काही मुद्दे बघूया. सगळ्यात पहिलं, हे कलम प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यावरचे प्रश्न हे बहुतेक करून जमाव, दंगल किंवा ग्रुप अटॅकच्या सिनॅरिओंवर आधारित असतात. तिसरं, अपरिहार्य धोका आणि निष्काळजीपणे धोका निर्माण करणे यातला फरक अगदी स्पष्टपणे सांगता आला पाहिजे. आणि हो, APOच्या परीक्षेत तर यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याची एक पटकन उजळणी करूया. हे 3 मुद्दे कायम लक्षात ठेवा. 1. कलम आहे 44, भारतीय न्यायसंहिता 2023. 2. याची मुख्य संकल्पना काय आहे? तर जीवघेणा हल्ला होत असताना
धोका टाळता येत नसेल तर निष्पाप व्यक्तीला इजा होण्याचा धोका पत्करण्याची परवानगी. आणि 3. परीक्षेसाठी महत्त्व. सामूहिक हल्ले आणि आत्मसंरक्षणाशी संबंधित प्रश्नांसाठी हा एक हाय व्हॅल्यू टॉपिक आहे. न्यायपालिकेच्या परीक्षेसाठी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्की जोडलेले राहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.